शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या सोहळ्याचे एकत्रित उद्घाटन करण्यात आले। या निमित्ताने नाशिक विभागातील सर्व ITI संस्थांमध्ये पंचपरिवर्तन या संकल्पनेवर आधारित प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। प्रशिक्षणार्थींमध्ये सकारात्मक विचारांची रुजवात व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले। सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत यावेळी नागरिकत्व व शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आत्मचरित्र व जीवनकार्य यावर माहितीपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात विचारवंतांनी आपले मौलिक विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सीमाताई हिरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला। त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची पेरणी व राष्ट्र निर्माणाच्या दृष्टीने युवा वर्गाला दिशा देणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरलाय। यावेळी उपसंचालक मुंडासे सर, गावित सर, आरोचे प्रतिनिधी सिसोदे सर, उपप्राचार्य पगारे सर, तेलंगी सर, वक्ते श्रीराम महाजन, शेखर गायकवाड, प्रतीक कामोद, निमाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, संस्थेचे गटनिदेशक RM विभांडिक, KS शिरसाट, ND जयस्वाल, PR वाकेरे, UV जाधव, SK राऊत, RR मांडे, NR गीते तसेच बाल शिवाजी, ध्रुव ठोके आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच यावेळी किसनबाई बावरिया यांनी 450व्या विद्यार्थी यांना वाटप केले। यावेळी कार्यक्रमाचे सर्व नियोजन उपप्राचार्य मोहन तेलंगी यांनी व त्यांच्या टीमने केले। याचा मला अतिशय आनंद आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विभागातील अधिकाऱ्यांचे मी यासाठी अभिनंदन करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहे। शासन प्रशासनापासून ते जलसंधारण, पर्यावरणापर्यंत साऱ्याच विषयात त्यांनी केलेलं कार्य हे आजही शिकण्यासारखं आहे। 5 विषयांची निवड करून त्यावर नामवंत वक्त्यांची व्याख्याने राज्यभरातील ITI मध्ये आयोजित करण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीला अनुसरूनच आहे असे मी मानतो। नागरी कर्तव्य आणि राजशिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संतुलन या 5 विषयांची निवड आजच्या समस्यांना धरूनच आहे। आज ऑपरेशन सिंधूमुळे जगात आपल्या कर्तबगारीची छाप उमटली आहे। भारतीय सैन्य ही कामगिरी करत असताना राष्ट्राप्रती आपलेही उत्तरदायित्व आहे याचे भान आपल्याला प्रत्येकाला ठेवलेच पाहिजे। याच राष्ट्रीय दायित्वातून या उपक्रमाकडे पाहिले पाहिजे। विद्यार्थी दशेतच संस्कार होणे महत्वाचे असते, त्यामुळे केवळ उपक्रम म्हणून याकडे पाहू नका। तुमच्या पुढे जे मान्यवर वक्ते येतील त्यांचे विचार ऐकून घ्या आणि त्यातील किमान एक तरी विचार आपल्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न करा। तुमच्यापैकी प्रत्येकाने हे केले तरी ती राष्ट्राची मोठी सेवा ठरेल। याच उपक्रमासोबत ITI मध्ये नाविन्य। नमस्कार। आज आपल्या शासकीय ITI मध्ये जो श्री छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक सोहळ्यानिमित्त एक जो कार्यक्रम आयोजित केला होता श्री मोहन तेलंगी सर आणि त्यांचे सर्व प्राध्यापक यांनी, तर तो अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाला। त्यामध्ये आम्ही सर्व वक्त्यांनी प्रोत्साहनपर शिवाजी महाराजांकडनं जे स्किल्स आहेत ते कसे घेता येतील त्यावर बरेच वक्त्यांनी बोलले। माझ्याकडनं पण मी शिवाजी महाराजांकडे जे स्किल होते ते स्किल आपले विकसित भारत करण्यासाठी कसे उपयोगी आणता येतील त्यावर सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करेल। आणि त्यासोबतच मी मोहन तेलंगी सरांचं खूप अभिनंदन करेल। त्यांनी सोबत काही स्टार्टअपसुद्धा डिस्प्ले केलेत, त्यामध्ये त्यांना काही पारितोषिक दिलेत प्रत्येकाला। आणि मी त्यांना परत आवाहन करेल की येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण एक असं प्रण घेऊया, जर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता तर आपण एक अभिषेक करूया की कमीत कमी 5 ते 7 स्टार्टअप आपण रजिस्टर्ड करूया या वर्षामध्ये। आणि त्यासाठी मी कुठलीही मदत लागत असेल तर मी स्वतः आश्वासन देतो, एक शब्द देतो। मुंडासे सर आहे, तुम्ही आहेत, यांच्यासोबत आम्ही करू। आणि आजच्या खरंच सुंदर पद्धतीने आजचा कार्यक्रम झाला होता। खूप खूप शुभेच्छा वर्षभरात। थँक्यू।
आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम तर सीमाताई हिरेंनी मार्गदर्शन केलं अध्यक्षा म्हणून. त्यासोबत आपण श्री राम महाजन सर यांनी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यासोबतच शेखर गायकवाड जे आपले निसर्गप्रेमी आहेत त्यांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सोबतच प्रतीक कमोद म्हणून एक शिवचरित्रावर त्यांनी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांमध्ये एक जोश जागृत केला. आणि सोबतच आपल्या वावरिया सरांनी 450 वह्या पुस्तकांचं एक वाटप केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तर मी सर्वांचे आभार मानेल की त्यांनी अशा पद्धतीने आणि अजून समाजसेवी लोकांनी प्रेमींनी जर पुढे येऊन आपल्या विद्यार्थ्यांना जर मदत केली तर खूप खूप छान होईल. धन्यवाद. राज्याभिषेक 6 जूनला झाला आणि त्यावेळेचं नुसतं दृश्य जरी आपण आठवलं, आपण नेहमी फोटो बघतो शिवराज्याभिषेकाचा, बऱ्याच ठिकाणी घरांमध्ये लावलेला असतो, विविध ठिकाणी हा फोटो आपण बघतो. त्यावेळेला नुसतं कल्पना किंवा नुसतं चित्र जरी आपल्या डोळ्यासमोर आणलं तरी ते अतिशय आनंददायक आणि उत्सवपूर्ण असा तो फोटो किंवा ते चित्र आपल्याला बघायला आवडतं. या सरकारमध्ये आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये रायगड येथे याचा सोहळा सुरू केला आणि आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणात लोक रायगडावर जाऊन खऱ्या अर्थाने हा शिवराज्याभिषेक सोहळा हा बघत असतात आणि तिथे मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषात हा दिवस साजरा केला जातो. महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक करायचं ठरवलं त्यावेळेला अष्टप्रधान मंडळ तिथे स्थापन करण्यात आलं आणि विविध नद्यांचं पाणी आणून त्यांच्यावर अभिषेक केला. त्यांनी अष्टप्रधान मंडळ असेल किंवा इतर सगळी ती व्यवस्था असेल ही त्यावेळेला करण्यात आली आणि त्यामुळे शिवराज्याभिषेक कसा असेल ही मी सांगितलं आपल्याला की कल्पना केली तरी आपल्याला अत्यंत आनंददायी हा प्रसंग डोळ्यासमोर येतो. आज आपल्यासमोर बाल शिवाजी बनून आलेले आहेत. बाल शिवाजी असताना त्यांना जिजाऊंनी धडे दिले. मग लोकशास्त्र असेल, युद्धकला असेल, राजकारण असेल, ह्या अगदी लहान वयापासून बाल शिवाजी शिकले आणि आपण नेहमी सांगतो की मॅनेजमेंट गुरु जे आता आपल्याला सुद्धा काही गोष्टी उमजल्या नाही किंवा उमजत नाही तरी देखील त्यावेळच्या काळात त्यांनी त्या सर्व गोष्टी करून ठेवल्यात. आज कुठल्याही गड किल्ल्यावर गेल्यावर पाण्याची कमतरता नसते. त्याचबरोबर विविध प्रकारची झाडं असतील, असं मोठ्या प्रमाणात त्यांनी जे साम्राज्य उभं केलेलं आहे आणि खास करून हिंदवी स्वराज्यासाठी जे झटले असे महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा आजचा अभिषेकाचा दिन हा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मी संस्थेच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देते की त्यांनी आज पुढाकार घेऊन इथे खूप चांगलं आयोजन केलेलं आहे, यशस्वी आयोजन केलेलं आहे आणि विविध कार्यक्रम ते इथे पार पाडत असतात. जो उपक्रम आपल्याला राज्य शासनाकडून येतो तो अतिशय उत्साहाने ते पार पाडतात. त्यामुळे त्या सगळ्या टीमचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत की अशा या महाराष्ट्र राज्यात आपण सर्वजण राहत आहोत. त्यामुळे सर्वांना मी या दिवसाच्या मनापासून पाहिजे आणि म्हणून कचरा वेगवेगळा करून घंटा गाडीतच टाकावा. तुम्ही म्हणाले काय भाषणाची काय गोष्ट आहे का? पण नागरिकांची कर्तव्य असाच विषय मला दिलेला असल्यामुळे हे कर्तव्य सांगणं भाग पडतं. आपण बघतो एखादी माऊली आपलं घर झाडते आणि कोणाचं लक्ष नाही असं पुढे तिकडे फेकून देते. माझ्या घरातला कचरा फेकला पण तो ज्याच्या घरासमोर पडला त्याच्या घरासमोर कचरा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर ज्याच्या घरासमोर कचरा फेकला तो माझा बांधव नाही आहे. सरकारने सोय केलेली आहे घंटा गाडीमध्ये कचरा टाका. साध्या साध्या गोष्टी आहेत. तशीच दुसरी गोष्ट आहे जे आपल्यापैकी सगळ्यांना अनुभवाने माहिती असते की चौका चौकात सिग्नल आहे, वाहतुकीचे नियम पाळा म्हणून आपल्याला पोलीस नेहमी आवाहन करतात. पण ज्या चौकामध्ये सिग्नलच्या ठिकाणी पोलीस नाही तिथे काय होतं आपल्याला माहिती. इकडून रिक्षावाला येतो, इकडून टू व्हीलरवाला येतो, लाल दिवा असला तरी चालली आहे गाडी, ट्रॅफिक जाम होतो. वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे, सिग्नलचे नियम पाळले पाहिजे, डोक्यावरती हेल्मेट असलं पाहिजे, कारमध्ये बसले असले तर छातीवर पट्टा लावला पाहिजे. आणि आता आपलंच कल्याण आहे. आपल्या या नियमांचं पालन आपण केलं पाहिजे कारण भारत माझा देश आहे.
जर भारत माझा देश आहे तर भारताने केलेल्या नियमाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना आणून ते शिकवलं जातंय. तर मी एवढंच आवाहन करेल, ह्यावर्षी पण सरांना सांगेल की विद्यार्थ्यांना घेऊन या. तिथे आपण चांगल्या प्रकारे पर्यावरण हे खरं स्टेजवर बोलायचं नसतं, हे आपल्या जागेवर असतं. जिथे काम करायचं आहे, मातीवर उभं राहून जिथे काम करायचं तिथे खरं आपण समजून घेतलं पाहिजे. एवढं तिथे सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. गणपती म्हणजे पांढरा धूर हा संकेत होता विजय मिळाल्याचा. एखादी अशुभ बातमी असायची की रायगडावर काळा धूर केला जायचा. रायगडाचा काळा धूर तोरण्यावर दिसायचा, मग तोरण्यावर काळा धूर केला जायचा. तोरण्याचा काळा धूर राजगडावर दिसायचा, मग राजगडावर काळा धूर केला जायचा. राजगडाचा काळा धूर पाटणच्या दाते गडावर दिसायचा, मग दाते गडावर काळा धूर. दाते गडाचा काळा धूर सामान गडावर दिसायचा, मग सामान गडावर काळा धूर. सामान गडाचा काळा धूर पर्चित गडावर दिसायचा, मग पर्चित गडावर काळा धूर. पर्चित गडाचा काळा धूर पाटणच्या दाते गडावर दिसायचा, मग दाते गडावर काळा धूर. त्या दातेगडाचा काळा धूर रांगण्यावर दिसायचा, मग रांगण्यावर काळा धूर. रांगण्याचा काळा धूर पद्मदुर्गावर दिसायचा, मग पद्मदुर्गावर काळा धूर. पद्मदुर्गाचा काळा धूर सुवर्णदुर्गावर दिसायचा, मग सुवर्णदुर्गावर काळा धूर. सुवर्णदुर्गाचा काळा धूर सिंधुदुर्गावर दिसायचा, मग सिंधुदुर्गावर काळा धूर. महाराष्ट्रातल्या 360 किल्ल्यांवर एका तासाच्या आत मेसेज पोहोचायचा. काय झालंय? नॉट रिचेबल. सगळी लाईने व्यस्त. फोनमध्ये बॅलेन्स नाही. प्रकार नव्हता. 350 वर्षापूर्वी महाराजांनी अस्तित्वाला 350 वर्षापूर्वी महाराजांच्या काळात हा माईकचा शोध लागला नव्हता. हे ध्वनी क्षेपणाचं तंत्र विकसित झालं नव्हतं. पण आजही कधी रायगडावर गेला तर एकाने नगारखान्याखाली उभं राहा, दुसऱ्याने सिंहासनावर जाऊन उभं राहा. नगारखान्याखाली कितीही हळू आवाजात बोललं तरी सिंहासनावर ते स्पष्ट ऐकू येतं. आजही काही दिवसांपूर्वीचीच घटना आहे. तख्ताच्या मागच्या बाजूलाच अंडरग्राऊंड अँटी चेंबर सापडले. अंडरग्राऊंड अँटी चेंबर. अँटी चेंबर ही संकल्पना आत्ताची, महाराजांनी 350 वर्षापूर्वी अस्तित्वात आणली. 350 वर्षापूर्वी. पण महाराज आम्ही गेले 350 वर्ष डोक्यावर घेऊनच नाचत राहिलो. पण महाराज कधी डोक्यात घेतले नाही आम्ही. महाराज जर डोक्यात घेतले असते तर मुंबईवरच्या 26/11चा हल्ला सुद्धा आम्हाला रोखता आला असता. कारण महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितलं होतं, महाराष्ट्राला धोका जमिनीवर नाही, महाराष्ट्राला धोका दर्यावर नाही, समुद्रावर नाही. पण दुर्दैव, महाराजांची सगळ्यात मोठी गोष्ट होती, महाराज प्रत्येक गोष्टीचं नियोजन करायचे. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक युद्धाचं, प्रत्येक मोहिमेचं, प्रत्येक लढाईचं, प्रत्येक गोष्टीचं नियोजन असायचं महाराजांचं. काटेकोर नियोजन आहे, काटेकोर नियोजनाची अंमलबजावणी सुद्धा असायची. साधी गोष्ट घ्या. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची भेट घेऊन खानाचा कोथळा 2 मिनिटात बाहेर काढला. 2 मिनिटात. पण या 2 यशस्वी मिनिटांसाठी महाराज तब्बल 1 वर्ष नियोजन करत होते. तब्बल 1 वर्ष. शिवाजीला जिंदा मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन खान विजापुरातून 40,000 फौजेनिशी निघाला. आणि महाराजांना वार्ता कळाली, खान आपल्याला मारण्यासाठी निघालाय. विजापुरातून 40,000 फौजेनिशी निघालाय. आणि सुरू झालं महाराजांचं नियोजन. आपले हस्तकान करून महाराजांनी खानाचा हत्ती विष देऊन मारला. हत्ती मेला हे खरं, पण कसा मेला हे खानाला कळलं नाही. पण तत्कालीन काळात स्वारीवर निघालेल्या सरदाराचं हत्ती मरणं म्हणजे प्रचंड मोठा अपशकुन. जसा हत्ती मेला तसा खानाचं सैन्याचं इतकं मानसिक खच्चीकरण झालं. खानाच्या सैन्याचं जाऊ द्या, स्वतः खानाचंच एवढं मानसिक खच्चीकरण झालं की त्याने मोहिमेवर निघायच्या आधीच आपल्या 65 बायकांच्या गर्दनी मारल्या. मग तो पुढे मोहिमेवर निघाला. का? परत येऊ का नाही याला त्याला त्याचीही खात्री नव्हती. म्हणून बसण्यासाठी आम्ही हे हिंदवी स्वराज्य उभे केले नाही. हे हिंदवी स्वराज्य श्री शंभूच्या इच्छेने आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने निर्माण झाले. या स्वराज्यासाठी आमचे कित्येक सवंगडी कामी आले. सिंहासनावर बसावे ते प्रत्यक्ष श्री जगदीश्वराने आणि आमच्या कैलासवासी झालेल्या हरेक मावळ्याने. आज या सुवर्ण सिंहासनाच्या पायऱ्या चढताना आमच्या मनी भावनांचा कल्लोळ उठलाय. आमच्या अनेक शिलेदारांनी सर्वस्वावर. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.